इतक्या वेळेला बाळ जन्माला आलेलं आहे, आम्हाला याचं नाव ठेवायचं आहे, तुम्ही आद्य अक्षर आम्हाला काढून द्या. हां. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, त्या बाळाचं नाव ठेवतो. त्या दिवशी जन्मकुंडली काढून आपण आणि ती बंद करून आपण कपाटात ठेवतो. आणि नंतर आपल्याला त्या जन्मकुंडलीची आठवण कधी येते, त्या बाळाच्या लग्नाच्या वेळेस. त्या मधल्या पिरियडमध्ये आपण बघतच नाही आहोत हां. की पत्रिका हा विषय आपल्याला कशासाठी लागतोय. चाललंय किंवा जे काही रुटीन असेल ते. बरोबर. प्रत्येकाला 2 चान्स युनिव्हर्स देत असतो पैसे कमवायचा. आपण ते 2 सोडूनही जर तिसऱ्याच्या मागे धावत असाल तर म्हणून कर्ज होणं किंवा नोकरी न लागणं किंवा व्यवसाय न चालणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर तुमच्या फेवरमध्ये ऑलरेडी तुम्ही ग्रह घेऊन आलेले आहेत, त्याला फक्त पुश करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला चालायचं आहे. तुम्ही जर डॉक्टर होण्याची जर पत्रिका असेल आणि इंजिनियर होत असाल तर तिथे तुमचं मन लागणारच नाहीये, तुमची जॉब सुटतच राहणार आहे. घशाला प्रॉब्लेम आहे काहीतरी, एखादी गाठ झालेली आहे घशाला, तर त्याचं विशुद्धी चक्र खराब होणार आहे. आपण सिम्बॉल पास कर आणि मग त्याचे पेन हळूहळू ते कमी होणं. कोणाला सायनसचा प्रॉब्लेम आहे वर्षानुवर्ष, तो आपण याच्यातनं घालवू शकतो. स्पॉन्डिलिसिस असतं बऱ्याच लोकांना, पोट साफ न होण्याची तक्रार आहे वर्षानुवर्ष, काहींना भूकच लागत नाही, काहींना रक्त तयार होत नाही, वीकच असतात, काहींना सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित असताना सुद्धा निराशा असते, झोपून राहावंसं वाटतं, काहींना आर्थिक प्रश्न आहे, बाकीचं सगळं बॅलन्स आहे. पण ब्लॉकेजेस इतके तयार होतात की पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, दुसरं फेडण्यासाठी तिसरं कर्ज. 7 चक्र बॅलन्स. आता समजा मुलाधार डिस्टर्ब आहे तर यांच्या आर्थिक याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसायला लागतो. ओके. ज्यांना पोटाचे आजार असतील किंवा आईचे संबंध खराब असतील, अशा व्यक्तींचं मणिपूर चक्र डिस्टर्ब असतं. पोटात गॅसेस होणं, पोट साफ न होणं, पोटात मुरडा मारून येणं किंवा पोटात सारखं कुठेतरी पेन असणं किंवा मग स्वादिष्टान चक्राचं जर आपण जर घेतलं लेडीजचं असेल तर पिरियड्स रेग्युलर नसतील किंवा प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम असेल, सेक्शुअल ऍक्टिव्हिटी त्यांची तशी नसेल जशी पाहिजे किंवा प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये व्हॉट एव्हर. त्यांचं होतं की फ्लो वाढला पाहिजे किंवा पगार वाढला पाहिजे. श्रीयंत्र आपलं सिद्ध केलेलं त्यांना ते दिलं आणि भोजपत्रावरचे यंत्र वगैरे ते काही दिले आणि त्यांना म्हणलं की आता तुम्हाला मी रुन्स देते. तर ठीक आहे म्हणे, 1-2च सिम्बॉल दिले त्यांना मी. आणि लिटरली त्यांच्या 4थ्या दिवशी मला फोन आला, मेसेज आला की मॅडम मला अनपेक्षित अमाऊंट माझ्या अकाउंटला आज जमा झालेली आहे. तुम्ही जर हा शब्द ऐकत असाल, थर्ड आय ऍक्टिव्हेशन मेडिटेशन, तर नक्कीच युनिव्हर्सने तुम्हाला ह्या मार्गात जाण्यासाठी तुम्हाला हे शब्द तुमच्या कानावर पाडलेले असतील आणि तुम्ही ह्या मार्गात आलंच पाहिजे. हे सहज कुणालाही मिळत नाही त्या गोष्टी. तर आपल्या आजूबाजूला जे एंजल्स असतात, फॉर एक्झाम्पल कधी कधी ऍक्सिडेंट होतोय आपला आणि झाला पण असेल पण आपल्याला लागतच नाही, अगदी आपण अद्दराशे उचलून बाजूला पडलेले असतो आणि त्याच्या विरुद्ध समोरची जी व्यक्ती असते त्याला बऱ्याच प्रमाणात लागलेलं असतं. मी जर ह्या गाडीत बसले तर माझा ऍक्सिडेंट होऊ शकतो. ते इंट्युशन पॉवर तुम्हाला जे येतं आणि तुम्ही ती गाडी सोडून बस सोडून दुसऱ्या गाडीमध्ये बसता. तर हे सगळ्या गोष्टी काम करत असतात एंजल्स. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, अकॉल्ट म्हणजे काय? शास्त्र. कुठलं शास्त्र? वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, रेकी, अंकशास्त्र, अशी वेगवेगळी जी शास्त्र आहेत ती सगळी शास्त्र जेव्हा एकत्र येतात त्याला अर्थात अकॉल्ट म्हणतात. मी हे का बोलतोय? जर तुम्हाला ही सगळी शास्त्र शिकायची असतील तर तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. का? कारण की आपल्याकडे आज आलेले आहेत स्टुडिओमध्ये अकॉल्ट स्पेशलिस्ट कीर्ती राजगुरू मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. आज आपण मॅडमकडून या सगळ्या शास्त्रांविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत आणि ज्या लोकांना हे शिकायचं असेल तर त्या लोकांनी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. मॅडम, जरा तुमच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. एक्झॅक्टली तुम्ही एवढी सगळी शास्त्र कशी शिकवता आणि त्याची प्रोसिजर काय असते? नमस्कार, मी सौ कीर्ती संतोष राजगुरू, आकाशिक रेकॉर्ड रीडर, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट, रेकी हिलर, महाकाली हिलर, 10 महाविद्या रेकी हिलर, ॲस्ट्रोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, वास्तू एक्सपर्ट मी आहे. वाह, क्या बात आहे. म्हणजे अकॉल्ट जो विषय आपण म्हणतोय ते पूर्ण प्रकारचे शास्त्र तुम्ही शिकवता थोडक्यात लोकांना आणि तुम्ही त्याच्यामध्ये रेमेडीज पण लोकांना देता थोडक्यात. अकॉल्ट स्पेशलिस्ट तुम्हाला म्हणतात महाराष्ट्रामध्ये. जरा त्याविषयी सांगा, एक्झॅक्टली असं का म्हणतात? मी काय करते सर की सायमल्टेनियसली कुठल्या गोष्टीचा फरक तुमच्या आयुष्यावर पडणार आहे किंवा एखादी व्यक्ती जर माझ्याकडे आली, त्याला जर आर्थिक प्रश्न असेल, पत्रिकेनुसार जर तो सॉल्व्ह होत नसेल तर न्यूमरोलॉजीनुसार होतोय का, मोबाईल न्यूमरोलॉजीनुसार होतोय का, मग वास्तूनुसार होतोय का, किंवा त्याला शारीरिक काही चक्र इम्बॅलन्स आहे
तर ओके. असं सगळ्या अँगलने मी ती गोष्ट त्याची सॉल्व्ह करत असते, म्हणून अकल्ट कन्या म्हणून मला ओळखलं जातंय. बस. म्हणजे थोडक्यात सरळ आणि साध्या भाषेत सांगायचं म्हणजे ऑल इन वन सोल्युशन. येस. आता तुम्ही म्हणताय तुमचे क्लासेस पण आहेत, तर आत्तापर्यंत अकॉल्टचे विद्यार्थी तुम्ही किती घडवलेत? भरपूर प्रमाणात. सगळ्याच बॅचेसचे म्हणजे सगळ्याच ॲस्ट्रो असू देत, न्यूमरो असू देत, आकाशिक रीडिंग असू देत किंवा यंत्रॉलॉजी असू देत किंवा रेकी असू देत. हां. बऱ्याच आणि भरपूर बॅचेस झालेल्या आहेत आणि सक्सेसफुल सगळे स्टुडंट आहेत. आणि आता जे मला अजून सांगायला आवडेल, की आय-टी मधले आवड म्हणून ज्यांनी माझ्याकडे क्लास केलेले होते, बऱ्याच लोकांनी तो जॉब सोडून ह्या फील्ड ॲक्सेप्ट केलेला आहे आणि ओह! खूप छान ते 5 फिगर अमाउंट ते आता अर्न करतात. वाह! येस. क्या बात है, क्या बात है. म्हणजे पण या फील्डमध्ये जर यायचंय एखाद्याला, हं. तर आपण म्हणतो ना, की सुरुवात त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये काही गोष्टी हव्या असतात. हं. तर असं काय आहे का, की इकडे येणारे कुठले विद्यार्थी असायला हवेत? नाही तसं काही नाही. पण तुमची 100% देण्याची तयारी असावी आणि आवड असावी. ओके. आवड असले की बरोबर त्या गोष्टी छान पद्धतीने शिकल्या जातात आणि आपल्याकडे पण त्या पद्धतीने करून घेतल्या जातात आणि आवड पण ती जोपासली जाते चांगली. ओके. मग आता तुम्ही ज्या तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवता, ते एक्झॅक्टली फक्त ज्ञान देता, इन्फॉर्मेशन देता, की तुमच्याकडची जी ऊर्जा आहे थोडक्यात, ती ट्रान्सफर करता? एक्झॅक्टली कसं? ऊर्जा ट्रान्सफर करणं म्हणजे काय सर, की दीक्षा जी देत असतो आपण किंवा हां. अटुनमेंट देत असतो. प्रत्येक कोर्सचा एक वेगळा भाग असतोच आणि ऊर्जा ट्रान्सफर करणं पेक्षा पण त्यांची जी काही ऊर्जा आहे ती ॲक्टिव्ह करून देणं ओके. आणि ती यूज कशी करणं ह्या फील्डमध्ये हे मी शिकवत असते. ज्ञानाचा भाग आहेच, कोर्सचा भाग आहे, सिलेबस आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पद्धतशीर शिकवतच असतो. पण ऊर्जा तुमची तुम्हाला कशी यूज करायची हां. आहे, हे खूप महत्त्वाचा भाग याच्यामध्ये शिकवला जातो. ओके, ओके. आता समजा ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याला जर प्रगती करायची आहे, हं, तर ग्रह माणसाचे आयुष्य सगळं ठरवतात असं आपण म्हणतो. बरोबर आहे. तर मग उदाहरणार्थ एखादा शिक्षक असेल, पण त्याला हं, त्याच्यात प्रगती मिळत हं, नाहीये. हं. तर मग असं होतं का, की एखादा ग्रह ॲक्टिव्ह केला तर ती प्रगती होऊ शकते? ग्रह ॲक्टिव्ह करणं म्हणण्यापेक्षा एक सहज आणि छान उदाहरण तुम्हाला द्यायला मला आवडेल. हां, जेव्हा बाळ जन्माला येतं, हां, तर आपण काय करतो, की किती वाजेला बाळ जन्माला आलेलं हां. आहे, हे आधी आपण नोंद करतो हं. आणि 12व्या दिवशी त्याचं नाव ठेवायचं असतं. त्यावेळेस आपण ज्योतिषशास्त्राकडे जातो आणि इतक्या-इतक्या वेळेला बाळ जन्माला आलेलं आहे, आम्हाला याचं नाव ठेवायचं आहे, तुम्ही आद्य अक्षर आम्हाला काढून द्या. हां, हे आपण करत असतो बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, त्या बाळाचं नाव ठेवतो. हं. त्या दिवशी जन्मकुंडली काढून आपण घरी घेऊन येतो हां, आणि ती बंद करून आपण कपाटात ठेवत असतो. बरोबर. आणि नंतर आपल्याला त्या जन्मकुंडलीची आठवण कधी येते, त्या बाळाच्या लग्नाच्या वेळेस. बरोबर. त्या मधल्या पिरियडमध्ये आपण बघतच नाही आहोत, हां. की पत्रिका हा विषय आपल्याला कशासाठी लागतोय. हं. चाललंय किंवा जे काही रुटीन असेल ते. बरोबर. पण ज्या दिवशी तुमचं बाळ जन्माला आलं, त्या दिवशी ते त्याचं आद्य अक्षर हं. हे सुद्धा तो स्वतःच ठरवून घेऊन आलेला आहे. तर प्रत्येक गोष्ट त्याच्या आयुष्यातली हा ठरवून आलेला आहे. त्याच्यासाठी ओके. काय आहे, काय नाही आहे, त्याला कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे, हं. कुठल्या पद्धतीची त्याला मुलगी मिळेल लग्नासाठी किंवा लग्न कधी होणार आहे किंवा याच्या पत्रिकेमध्ये घटस्फोट दिसतोय का किंवा व्यवसाय दिसतोय की नोकरी दिसतीये. ओह! त्या पद्धतीने तुम्ही ते सुरुवातीपासून त्याच्यावर काम करायला हवं म्हणून जन्मकुंडली काढली जाते. पण हं. आपण फक्त 2 कामांसाठी कुंडली वापरतो. एक तर नाव ठेवायसाठी आणि दुसरी लग्न लग्नासाठी. जुळवण्यासाठी. तर अजिबात असं करू नका. ज्यांची जन्मकुंडली काढलेली नसेल त्यांनी काढून घ्या आणि तुमच्या पत्रिकेमध्ये काय गरजेचं आहे. हं. फॉर एक्झाम्पल व्यवसाय किंवा अर्निंगचं जर पॉइंट आपण पकडूयात, हां, तर 2 नंबरचं घर जन्मकुंडलीमध्ये 2 नंबरचं घर असतं धनाचं. बरोबर. हं, की तिथून तुम्हाला धन येत असतं. हां, आणि दुसरं स्थान असतं तुमचं दशमस्थान. हं. ते असतं तुमचं कर्माचं स्थान. हां, तर सेकंड नंबरचं जे आहे, 2 नंबरचं जे घर आहे, तिथून तुम्हाला डायरेक्ट कळतं, की कुठल्या ग्रहाकडनं तुम्हाला इन्कम येणार आहे. तुमचा इन्कम ओके. सोर्स किंवा फ्लो चांगल्या पद्धतीचा कुठे असणार आहे. हां. पण आणि दुसरं आहे, की तुमच्या कर्मस्थानातनं तुम्ही काय काम केलं पाहिजे, की तुम्हाला अर्निंग होणार आहे. हां. तर इथे 2 गोष्टी मी सांगते तुम्हाला. पहिलं 2 नंबरच्या घरामधनं इझी गोइंग एफर्टलेस मनी तुम्हाला मिळतो. ओके. आणि कर्माच्या याच्याने की तुम्हाला कष्ट करून जो काही मिळणार हां, आहे. हां. पण प्रत्येकाला 2 चान्स युनिव्हर्स देत असतो पैसे हं. कमवायचा. आपण ते 2 सोडूनही जर तिसऱ्याच्या मागे धावत असाल, हं. तर म्हणून कर्ज होणं किंवा नोकरी न लागणं किंवा व्यवसाय न चालणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर ओके. तुमच्या फेवरमध्ये ऑलरेडी तुम्ही ग्रह घेऊन आलेले आहेत. त्याला फक्त
फक्त पुश करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला चालायचं आहे. तुम्ही जर डॉक्टर होण्याची जर पत्रिका असेल आणि इंजिनियर होत असाल तर तिथे तुमचं मन लागणारच नाहीये. तुमची जॉब सुटतच राहणार आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बेसिक पासूनच तुमच्या सोबत असतात. त्या फक्त तुम्हाला बघायच्या असतात. ओके, ओके, ओके. एखाद्याच्या पत्रिकेमध्ये असतं की गव्हर्नमेंट जॉब आहे, पण त्याला व्यवसाय करायचा असतो आणि तो सक्सेस होतच नाहीये. पण एखाद्याच्या पत्रिकेमध्ये गव्हर्नमेंट जॉब नसतो, पण आई-वडील बिंबवतात किंवा त्याला स्वतःला कोणीतरी जवळपासच्या नोकरीला लागलेलं असतं की गव्हर्नमेंट जॉबमध्ये एक स्टेटस असतो. म्हणून तो वर्षानुवर्ष ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतो, पण नोकरी लागतच नाहीये. मग तुमच्यासाठी काय आहे हे तुम्ही ऑलरेडी घेऊन आलेले आहात. तुमचं अर्निंग जो सोर्स आहे तो ऑलरेडी तुमच्याकडे आहे, तो तुम्ही माहिती करून घ्या. ओके, ओके. म्हणजे थोडक्यात करिअर निवडताना सगळ्यात पहिल्यांदा पत्रिका पाहिली पाहिजे, नक्कीच, जेणेकरून त्याच्या आयुष्यात पुढचे जे स्ट्रगल्स आहेत ते कमी होतील. ओके. पण मग काही लोकांना ह्याच्यावरती विश्वास बसत नाही की आम्ही ग्रह नाही मानत किंवा नाही आम्हाला कुंडलीवरती विश्वास. मग अशा लोकांना तुम्ही कसं समजवाल? काय होतं, बराच वेळ त्यांचा वाया जाणार आहे याच्यामध्ये सांगायचं म्हटलं की. आणि शेवटी कर्म असतातच, नाही असं काही नाही की कुठलंही काम केलं की 2 पैसे त्यातनं मिळणारच आहे. पण जो 100% जो पैसा येणार आहे ते तुमची टक्केवारी कमी होणार आहे ना. आणि त्या पद्धतीने तुम्ही काम केलं की तुम्हाला रिझल्ट त्या पद्धतीने येणारच आहेत. शेवटी आता व्यक्ती परत्वे, विचार परत्वे ह्या सगळ्या गोष्टी बदलत जाणार आहे आणि शेवटी मानणं न मानणं ह्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. आता आपल्याला हे पत्रिकेचं कळालं की पत्रिका बघणं किती गरजेचं आहे जर आयुष्यात प्रगती करायची आहे तर. दुसरा पार्ट तुमचा रेकी तुम्ही शिकवता. तर एक्झॅक्टली रेकी म्हणजे काय असते आणि ती आपल्या आयुष्यावरती काय इफेक्ट करते, ती का केली पाहिजे, जरा ह्याविषयी सांगा. बरोबर. रेकी म्हणजे काय सर, सिम्बॉल्स असतात. त्याला ऍक्टिव्हेट करून आपण जो काही क्लायंट असेल, ज्याला जो काही प्रश्न आहे त्याच्यानुसार आपण ते 7 चक्रावर ते सिम्बॉल पास करून आपण ती एनर्जी पास करत असतो आणि त्या व्यक्तीला बरं करत असतो. मग हे आर्थिक असू देत, मानसिक असू देत, शारीरिक असू देत, सामाजिक असू देत, व्हॉट एव्हर, कुठल्याही लेवलच्या कुठल्याही स्तराचा प्रश्न आपण याच्याने सॉल्व्ह करू शकतो. रिझल्ट जो आहे तो व्यक्ती परत्वे आणि त्याच्या ब्लॉकेजेसनुसार कमी जास्त प्रमाणात येऊ शकतो. मग याच्यामध्ये कसं असतं, आता रेकीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये उसई रेकी आणि करुणा रेकी. तर उसई रेकी जी आहे तुमच्या शारीरिक त्रासांवर तुम्हाला काम करत असते. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा हात शोल्डर पेन करतोय, डोकं दुखते किंवा ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा नॅचरल काही पेन आहे, पण ते घालवण्यासाठी आपण उसई रेकीचा वापर करतो. आणि करुणा रेकीचा वापर आपण कुठे करत असतो की ज्यांना मानसिक घाव झालेले आहेत, घात झालेला आहे, जो खोलवर त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे, तो काढण्यासाठी आपण करुणा रेकीचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे दशमहाविद्या, देवींचे 10 प्रकारांचे उग्र रूप असतात, त्यांचे वेगळे वेगळे सिम्बॉल्स असतात, मंत्र असतात. ते मंत्रांनी आपण त्या व्यक्तीला बरं करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न असतो. त्याच्यानंतर महाकाली हिलिंग असते. लामा फेरा एक सगळ्यात फास्ट निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करण्यासाठीचा जी रेकीचा प्रकार आहे तो आपण शिकवत असतो. खूप जास्त इफेक्टिव्ह आणि खूप कमी वेळामध्ये एनर्जी पास होणारा हा प्रकार आहे. हे लामा फेरा एक्झॅक्टली काय आहे आणि कसं वर्क करतं? लामा फेरा जो आहे, मी जसं सांगितलं, निगेटिव्ह एनर्जीसाठी. बऱ्याच वेळेस असं होतं की मानसिक त्रास खूप लोकांना असतात किंवा काही स्वतःहूनच ग्रह केलेले असतात, न्यूनगंड असतो. बऱ्याच वेळेस बाहेरच्या एंटिटीनी ते शरीराला कॅच केलेलं असतं. भूतबाधा. किंवा घराला केलेलं असतं. हो, आपण त्याच्याने पण लामा फेराची हिलिंग करू शकतो. तर त्याच्यामध्ये काय असतं की क्लायंट जो काही असतो त्याला आपण 2.5 फेरा मारतो. बरं, तो बसलाय ना, आपण 2.5 फिरतो. झोपलेला असताना त्याला 2.5 फेरा मारला जातो आणि एक लामा फेराचा किट असतं त्याच्यामध्ये. तो यूज करून आपण त्या व्यक्तीला सिम्बॉल पास करून आणि बरं केलं जातं. जगातली सगळ्यात फास्ट टेक्निक म्हणजे लामा फेरा. मग ह्याचा उगम किंवा ह्याचा शोध कोणी लावला? हे तिबेटियन कडनं जे म्हणतो आपण तिकडनं आलेलं आहे, बौद्धांकडनं आलेलं आहे, बौद्ध अनुयायी जे आहेत त्यांच्याकडनं. आणि लामा म्हणजेच बौद्ध अनुयायी आणि फेरा म्हणजे त्याच्या भोवती मारला गेलेला फेरा क्लायंटच्या, म्हणजे लामा फेरा. ओके. आता आपण उसई रेकी आणि करुणा रेकी ह्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं? म्हणजे समजा त्या व्यक्तीला पेन आहे तर तो तुम्ही म्हणता घालवला जातो, तर एक्झॅक्टली ती प्रोसिजर काय असते? व्यक्ती समोर बसवला जातो
आणि त्याच्या 7 चक्रावर ओके. 7 चक्रावर आपण सिम्बॉल पास करत असतो. बरं. फॉर एक्झाम्पल एखाद्याला घशाला प्रॉब्लेम आहे काहीतरी हं. किंवा एखादी गाठ झालेली आहे घशाला, हं. तर त्याचं विशुद्धी चक्र खराब होणार आहे. ओके. तर त्या विशुद्धी चक्राला रिपेअर करण्यासाठी आपण सिम्बॉल पास करणार असतो. मग त्याच्यात सिम्बॉलचे सँडविचेस असतात. सँडविचेस म्हणजे काय? सिम्बॉलचा एक थर, दुसऱ्या सिम्बॉलचा दुसरा थर, तिसऱ्या सिम्बॉलचा तिसरा स्तर, असं करून त्या व्यक्तीला आपण ती एनर्जी पास करत असतो. आणि ओके. मग त्याचे पेन हळूहळू ते कमी होणं किंवा ते गाठ जी आहे ती वितळणं, अशा बरं. सगळ्या गोष्टी आपल्याला याचे परिणाम बघायला मिळत असतात. ओके. कोणाला सायनसचा प्रॉब्लेम आहे वर्षानुवर्ष, तो आपण याच्यातनं घालवू शकतो. ओके. स्पॉन्डिलिसिस असतं बऱ्याच लोकांना, ते आपण घालवू शकतो. मग याचं काहींना पोट साफ न होण्याची तक्रार आहे वर्षानुवर्ष, हां. ती होत असते. काहींना भूकच लागत नाही, हं. हे असतं. काहींना रक्त तयार होत नाही, ओके. वीकच असतात. हो. काहींना सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित असताना सुद्धा निराशा असते, झोपून राहावंसं वाटतं. हं, 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 हं. त्याच्यासाठी आपण हे यूज करू शकतो. ओके, ओके. काहींना आर्थिक प्रश्न आहे, बाकीचं सगळं बॅलन्स आहे. पण ब्लॉकेजेस इतके तयार होतात की पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, दुसरं फेडण्यासाठी तिसरं कर्ज. हं. तर 100% त्या व्यक्तीचं मूलाधार चक्र डिस्टर्ब आहे. ओके. हं? तर त्या मूलाधार चक्रावर आपण काम करत असतो. मग एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये सायन्स काय आहे? म्हणजे हे कसं वर्क करतं? एनर्जी लेव्हलला काम आहे सर, सायन्स म्हणण्यापेक्षा. बरं. आता हवा आपल्याला दिसते का? पण नाही. आपण सायन्समध्ये हां. कन्सिडर करतो ना ती. हां. मग हे पण असंच एनर्जी लेव्हलला आहे. आणि ज्या व्यक्तीला आपण रेकी पास करतो, हं. त्याला ती एनर्जी 100% फील होते. ओके. होतेच होते. ओके. मग थोडक्यात हा अनुभवाचाच भाग अनुभवाचाच आहे. भाग आहे. येस. ओके. मग अशी आपण चर्चा करताना तुम्ही म्हणालात, की तुम्ही 7 चक्रात जे आपले आहेत, ते सुद्धा लोकांना ॲक्टिव्हेट करून देतात. हो. तर एक्झॅक्टली मग ते कसं असतं आणि ती प्रोसिजर काय आहे? 7 चक्राचा 7 डेजचा जो कोर्स पण म्हणा किंवा हं. आपल्याला बॅलन्स करायच्यासाठी सुद्धा 7 डेजचाच हं. तो एक सिलेबस म्हणू आपण किंवा हं. ते तितके दिवस त्याला आपल्याला लागत असतात. हां. तर आपण मूलाधार चक्रापासून सुरुवात करत असतो. ओके. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र, ओके. असे 7 चक्र असतात. त्याचे वेगवेगळे रंग असतात. हं. त्या पद्धतीने ते 7 दिवसाचं त्यांचं खाणं पिणं जे असतो, आपण हं. आहार असतो, हं. तो आपण देत असतो. त्याच्यानंतर सिम्बॉल्स जे असतात ते आणि हं. त्याला लागणारा वेळ, हं. ह्या सगळ्या गोष्टींनी आपण तिथे. पण सगळ्यात महत्वाचं की त्या व्यक्तीची ऊर्जेची लेवल कशी आहे, ओके. त्याच्यावर आपण ठरवत असतो की यांना कुठली रेकी द्यायची आहे. बरं. असं नाही की मला उसई येते आहे आणि समोरच्याला प्रॉब्लेम काही आहे आणि तो दिला. तो आधी तुम्हाला बघायला लागणार आहे की यांना हां. कुठली सूट होणार आहे, त्यांची एनर्जी लेवल कशी आहे, ओके. त्यांचा ओरा आधी बघितला जातो आणि आपली ऊर्जा पण त्यांना झेपली पाहिजे ना. हां, बरोबर आहे. मग ती त्यांची कॅपॅसिटी वाढवून त्या गोष्टी रेकीच्या ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. 7 चक्र बॅलन्स, आता समजा मूलाधार डिस्टर्ब आहे, तर यांच्या आर्थिक याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसायला लागतील. ओके. ज्यांना पोटाचे आजार असतील किंवा आईचे संबंध खराब असतील, हं. अशा व्यक्तींचं मणिपूर चक्र डिस्टर्ब असतं. पोटात गॅसेस होणं, ओके. पोट साफ न होणं, पोटात मुरडा मारून येणं किंवा पोटात सारखं कुठेतरी पेन असणं, हां, हां. यांचं मणिपूर जे म्हणतो आपण ते. ओके. किंवा मग स्वाधिष्ठान चक्राचं जर आपण घेतलं तर लेडीजचं असेल तर पिरियड्स रेग्युलर नसतील किंवा प्रेग्नन्सी राहायला ओके. प्रॉब्लेम असेल, सेक्शुअल ऍक्टिव्हिटी त्यांची तशी नसेल जशी पाहिजे किंवा हां. प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये, हां. व्हॉटएव्हर. त्याच्यानंतर आपण जर अनाहत चक्राचा विचार केला तर भावनिक जो आहे तो खूप वृक्ष होतो किंवा खूप जास्त भावनिक होतो. खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो रडायला लागतो, कारण ओके. तो डिस्टर्ब झालेला आहे ते हं. चक्र. विशुद्धी चक्राला असं होतं की एक तर खूप चांगलं चक्र असेल तर व्यक्ती खूप छान बोलतो, हां. चांगला वक्ता तो असू शकतो. पण तो जर डिस्टर्ब असेल तर त्याची वाचा जो म्हणू किंवा वाणी जी म्हणू आपण, ती थोडीशी अशुद्ध होते, ओके. भाषा अशुद्ध होते, ओके. शिवीगाळ जी आहे ती जास्त हं. प्रमाणात होते किंवा एखाद्याशी चांगलं जरी बोलायला गेलं की वादात त्याचं रूपांतर होणं. आणि आज्ञाचक्र जर डिस्टर्ब असेल तर चांगला विचार करू न शकणं, डिस्टर्बन्स असणं, गोंधळलेलं असणं, ओह! ब्लॉक आहे मी काहीतरी हां, आणि हां. सुचतच नाही, विचारच येत नाही नवीन, तर ते तुमचं आज्ञाचक्र डिस्टर्ब असल्याचं लक्षण आहे. तर हे आपण सगळं बॅलन्स करत असतो. ओके, ओके. म्हणजे समजा हे बॅलन्स झालं तर व्यक्ती परिपूर्ण 100% होतो. होत असतं. येस. तुम्ही मगाशी महाकाली ऊर्जा पण म्हणालात, रेकी म्हणालात. हो. तर एक्झॅक्टली त्याविषयी सांगा आणि समजा ती ज्यावेळेस आपण करतोय, त्याच्यात जर काही चूक झाली तर काही परिणाम होतात का? नाही, रेकी केल्यावर काही परिणाम चुकीचे अजिबातच होत नाही. हं.
होतील परिणाम तर चांगलेच होतात. आणि ऊर्जेचं मी जसं म्हटलं तुम्हाला, महाकाली हं, नावातच हं. एक उग्र जी आहे, एनर्जी बरोबर. आहे आणि त्या सिम्बॉलमध्ये पण तेवढीच एनर्जी आहे. लिटरली तुम्हाला सांगते, जे कोर्सेसमध्ये साधना असते, मंत्रांची साधना असते, हां. सिम्बॉलची साधना असते, तर बऱ्याच वेळेस क्लायंटची किंवा स्टुडंट्सची हिट वाढते. ओह! पिंपल्स येणं, अ, खूप जास्त प्रमाणात पाणी पिण्याची इच्छा होणं, स्किन रुक्ष होणं. हं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ऊर्जेचं, तुम्हाला काय म्हणता येईल त्याला, तुमच्यावर होणारा परिणाम इतकी ओके, ती जास्त प्रमाणात उग्र असते. एवढंच असतं. चुकीचं कधीच रेकीने होत नसतं. ओके. ती त्या प्रमाणात ती निगेटिव्हिटी खेचत असते. बरं. म्हणून थोडी तरी ती व्यक्ती जिला आपण रेकी देतोय ती मध्यम असावी ओके. ऊर्जेच्या अँगलने. हां, हां, हां. खूप जास्त वीक असेल तर मग आपलं जे आपण पास करतोय हं. तिला झेपायला थोडा त्रास होतो. ह्या ओके. गोष्टी होत असतात. मग ते व्यक्ती बघून आपण ती पास करत असतो एनर्जी. ओके, ओके. पण मग ही एनर्जी पास करताना किंवा ही शिकताना महाकाली हं. रेकी, तर एक्झॅक्टली त्याची प्रोसिजर काय आणि ती कसं शिकवलं जातं? प्रत्येक रेकीची प्रोसेस एकच असते सर. हां. लांबा फेरा सोडून. सिम्बॉल्स असतात, ते सिम्बॉल्स कसे स्थिर करायचे, ती हं, साधना कशी करायची. आता देवींची जी रेकी आहे त्याची साधना कशी करायची हं. आणि ते सिम्बॉल आपल्या हातांवर स्थिर करून समोरच्याला पास कशी करायची, ओके. ते आपण सगळं शिकवत असतो. तर दशमहाविद्या रेकी तुम्ही हं. मगाशी म्हणालात, की ज्यावेळेस ती दशमहाविद्या रेकी ज्यावेळेस होते, हं. तर एक्झॅक्टली काय होतं? म्हणजे खूप प्रकाश होतो, खूप अंधार तयार होतो, एक्झॅक्टली काय? परत मी सांगेन, ऊर्जेशी आपण खेळतो. हं, तेव्हा ऊर्जा आपल्यामध्ये त्या मंत्रांनी स्थिर करत असतो हं, किंवा आवाहन करत असतो हं, त्या प्रत्येक देवीला. हं, जसं कमला आहे, धुमावती देवी आहे, हं, त्या त्या देवींची साधना हं. त्या कोर्समध्ये आपण घेतो आणि त्यांची ऊर्जा आपल्यामध्ये स्थिर करून आणि मग आपण समोरच्याला ती पास करत असतो. तर ओके. हा पण सगळा अनुभवाचाच भाग आहे. बरं. ऊर्जा खूप जास्त आणि वेगळ्या-वेगळ्या रोज तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा अनुभवायला मिळते. ओके, काही ओके, खूप शांत, काही खूप उग्र, काही स्थिर, ओके, ओके, अशा ओके. सगळ्या याचे अनुभव तुम्हाला बघायला मिळतात. ओके. आता मला महिलांच्या म्हणजे अँगलने एक प्रश्न असा येतोय, हं, की समजा महिलांची पिरियडिक सायकल असते. मग हं. त्या काळात ही रेकी तुम्ही कोर्सेस असेल तर चालू असतं की बंद असतं मग? नाही, नाही, चालू असतं. ओके. चालू असतं. त्यांनी काही प्रॉब्लेम नाही. नाही, काही प्रॉब्लेम. फक्त आसन जे असतं, त्याचे काही नियम असतात ते क्लासमध्ये सांगितले जातात. ओके, ओके. तुम्ही आता आपण बोलताना मगाशी रून्सचा एक विषय हं, हं, घेतला. हं. तर एक्झॅक्टली आता हे रून्स काय आहे आणि ते कसं आपल्यावर इफेक्ट करतं? आधी सिम्बॉल्स जे असतात ते सांगते मी. हं, आपल्याकडे पूर्वी हं. भारतामध्ये कवडी जी असते, पांढरी कवडी, हां. जी देवीला आपण माळ घालतो किंवा अर्पण करत असतो, हं. त्याच्यावर भविष्य बघितलं जायचं. हां. ही बरोबर. पूर्वापार आपल्याकडे प्रथा किंवा बरोबर. ही पद्धत आपल्याला हं, माहिती आहे. तसंच फॉरेनला पण हं. रून्स रून्स म्हणजे काय? ते सिम्बॉल जे हां. काढलेले आहेत, त्याच्यानुसार आपण एखाद्याचं भविष्य प्रेडिक्ट करू शकतो. भविष्य प्रेडिक्ट करणं पेक्षा पण, की एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे, हेल्थ इश्यू आहे, आपण असं हां, कन्सिडर हां. करू आणि तो व्यक्ती जर आपल्याकडे आला, तर त्या रून्समध्ये 24 सिम्बॉल्स असतात. बरं. तर एक विशिष्ट पद्धत असते, त्या विशिष्ट पद्धतीमधनं त्याला सिम्बॉल्स काढून दिले जातात. सिंगल पण सिम्बॉल्स असतात आणि बरं. त्या व्यक्तीला जर कॉम्बिनेशन सिम्बॉलची गरज असेल, हं. तर ते कॉम्बिनेशन सिम्बॉल्स करून पण आपण त्या व्यक्तीला ते मग घरामध्ये कुठे स्थिर करायचे आहेत, व्यवसायाच्या ठिकाणी कुठे स्थिर करायचे आहेत, हां. हेल्थला असेल तर मग कसे स्थिर करायचे आहे. तुमचं खूपच आजारी पेशंट आहे, हं, बेडला लागून असेल, हं, रून्सचे सिम्बॉल कसे पास करून हं. आपण त्या व्यक्तीला बरं करू शकतो. समजा आपल्या एखादा व्यावसायिक आहे आणि बरेच दिवस माल तो विकला गेलेला नाहीये हां. किंवा क्लायंट पाहिजे तशी येत नाहीये, तर त्यांच्यासाठी आपण एक रून्सच्या सिम्बॉलचं कॉम्बिनेशन सँडविच करून आपण त्यांना ते देऊ शकतो आणि 100% रिझल्ट आहे. ओके, येस, येस. ओके. मग ते सिम्बॉल्स म्हणजे अल्फाबेट्स असतात, नंबर्स असतात की येस, काय? त्याच टाइप काहीतरी. मग आता मला एक सांगा, समजा एखाद्याच्या आयुष्यामध्ये हं, अ, आर्थिक म्हणा आपण, की हं, खूप स्ट्रगल चालू आहे, हं, स्ट्रगल चालू आहे आणि त्याला सक्सेस मिळत नाही. हं, मग या या केसमध्ये तर हं, त्याला हे रून्सचं जे आपण म्हणतो हं, थिअरी वापरली, हं. तर ते एक्झॅक्टली कसं इफेक्ट करतं? करतो सर. आता व्यक्ती आर्थिक म्हणजे कसं? याला लोन्स आहेत, हां. याला इन्कमच नाहीये. हं. याला इन्कम येतोय, लोन्स पण नाहीये, पण सेव्हिंग होत नाहीये. हां, याला खर्च जास्त होतोय हां. किंवा आलेला पैसा कुठे जातोय तोच समजत नाहीये ओके. किंवा खर्च येणं एकपट आहे आणि जाणं दुप्पट आहे. हां.
म्हणजे याच्यामध्ये पण आर्थिकला पण आहेत ना, भरपूर प्रमाण वेगवेगळं आहे बघण्याचं. मग त्याच्यानुसार जो काही प्रश्न असेल त्याच्यानुसार आपण ते सिम्बॉल आणि सँडविचचे सिम्बॉल असे काढून आपण त्या व्यक्तीला देत असतो. काही हातावर काढण्यासाठीचे असतात, काही वहीवर लिहून ते तुमच्या ओऱ्यामध्ये स्थिर करण्यासाठीचे असतात, काही त्या ज्या काही जागेवर त्यांचं काम असेल त्या जागेवर आपण ते पास करून चेअरवर किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी आपण ते पास करायला त्यांना सांगत असतो. डिपेंड्स त्या व्यक्तीला कशी गरज आहे. ओके ओके. पण मग समजा हे केल्यावरती रिझल्टचा काही कालावधी असतो? नाही, आता परवाचीच एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल मला. म्हणजे चौथ्याच दिवशी त्यांचा मला फोन आला. ॲक्च्युअली त्यांचे मनी ब्लॉकेजेस बरेच होते आणि मनीसाठीच त्यांचं होतं की फ्लो वाढला पाहिजे किंवा पगार वाढला पाहिजे, जे काही कॉमन माणसाचे जे काही प्रश्न असतात त्याच पद्धतीने. मग आम्ही सुरुवात कशी केली, श्रीयंत्र आपलं सिद्ध केलेलं त्यांना ते दिलं आणि भोजपत्रावरचे यंत्र वगैरे ते काही दिले आणि त्यांना म्हटलं की आता तुम्हाला मी रुन्स देते, ते रुन्स तुम्हाला हातावर काढायचे आहेत आजपासून. तर ठीक आहे म्हणे. दोनच सिम्बॉल दिले त्यांना मी आणि लिटरली त्यांचा चौथ्या दिवशी मला फोन आला, मेसेज आला की मॅडम मला अनपेक्षित अमाऊंट माझ्या अकाउंटला आज जमा झालेली आहे. येस होतं असं. म्हणजे व्यक्तिपरत्वे त्या गोष्टी तुम्ही किती मनापासून ते स्वीकारताय आणि नक्कीच माझ्याकडे हे केल्याने पैसा अट्रॅक्ट होणार आहे आणि होतो आहे, हे ज्यावेळेस तुम्ही मॅनिफेस्ट करून तुम्ही त्या गोष्टीला सांगून तुम्ही करताय ना, 100% तुमच्याकडे ती गोष्ट येते. ओके. युनिव्हर्सच्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट होताय ना, युनिव्हर्स तुम्हाला देतो. ओके. विश्वास थोडक्यात तेवढा पाहिजे. आता मगाशी बोलताना तुम्ही मला हे सांगितलं होतं की तुम्ही थर्ड आय ऍक्टिव्हेशन सुद्धा करून देता. तर एक्झॅक्टली ती प्रोसिजर काय आणि ते कसं होतं? थर्ड आय ऍक्टिव्हेशन मेडिटेशन. थर्ड आय आपण ऍक्टिव्ह नाही करत, त्याच्यावरचं मेडिटेशन करतो. ओके. आणि ते ऍक्टिव्ह करायचं काम तुमचं असतं. प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचं थर्ड आय ऍक्टिव्ह करू शकतो. हे तुमच्या साधनेतनं, ती साधना कशी करायची आहे हे आपण त्याच्यामध्ये शिकवत असतो. हा साधारण 5 महिन्याचा कोर्स असतो. आठवड्यातनं 1 दिवस आपण घेतो. याच्यामध्ये तुमचं खाणं पिणं, साधना कुठली असली पाहिजे, तुमचे इष्ट कुठले असले पाहिजे, तुम्ही मंत्र साधना किती वेळ केली पाहिजे, त्याच्यामध्ये ध्यान, त्राटक आणि मंत्र साधना ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्याच्यानंतर तुमचं थर्ड आय कुंडलिनी कशी जागृत होते. ओके. कुंडलिनी जागृत होणं म्हणजे काय, इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं प्रत्येक व्यक्तीला जन्मतः. ओके. तर ते असतं आपली प्राण ऊर्जा. थोडक्यात आपण त्याला म्हणू प्राण ऊर्जा. आणि विश्वातनं पडणारी जी एनर्जी असते, ऊर्जा असते, तिला म्हणतो वैश्विक ऊर्जा. ती आपल्या सहस्त्रार चक्रामधनं आपल्या बॉडीमध्ये प्रवेश करत असते आणि आपली ऊर्जा कशी वाढते, प्राण ऊर्जा इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडीमध्ये जे काही लिक्विड आहे ते पंप कशाने होतं, मंत्रांनी. आणि ते पंप करून करून ते लिक्विड ज्यावेळेस सहस्त्रारपर्यंत येतं आणि वैश्विक ऊर्जा तर तुमच्यावर पडतच असते. ईश्वराची कृपा तुमच्याकडे आहेच आहे. ज्यावेळेस त्यांच्या दोघांचं मिलन होतं त्यावेळेस तुमचं थर्ड आय ओपन होतं. आणि थर्ड आयला असतात 5 लेअर. जशी जशी तुमची कुंडलिनी वर येते आणि तुम्हाला दिसायला स्वच्छता यायला लागते, स्पष्टता यायला लागते, असे एक लेअर, कफाची लेअर आपण असं म्हणूयात त्याला थोडक्यात, की ते स्वच्छ व्हायला लागतात, वितळायला लागतात आणि तसं तसं तुम्हाला दिसायला लागतं. आता फॉर एक्झाम्पल आपण साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर कॅमेरा आहे, साधा मोबाईल आहे, त्याची क्लिअरिटी तेवढी नाहीये. तोच आयफोन घेतला की अजून छान, किंवा अजून प्रोफेशनल कॅमेरे जर घेतले तर HD मध्ये आपल्याला दिसतात. तर सेम याच्यामध्ये पण तेच आहे. पहिली लेअर वितळली तर साधं दिसणार, कमी दिसणार, असं पुढचं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. मग तुम्ही ऍस्ट्रल ट्रॅव्हल करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्टेप वाईज आहेत, पण ह्या तुमच्या साधनेवर डिपेंड आहे. शिकवलं सगळ्या व्यक्तींना सारखंच जातं. तुम्ही साधना कशी करतात आहे आणि तुमचे कर्म काय आहेत. तुम्ही जर हा शब्द ऐकत असाल, थर्ड आय ऍक्टिव्हेशन मेडिटेशन, तर नक्कीच युनिव्हर्सने तुम्हाला ह्या मार्गात जाण्यासाठी तुम्हाला हे शब्द तुमच्या कानावर पाडलेले असतील आणि तुम्ही ह्या मार्गात आलंच पाहिजे. हे सहज कुणालाही मिळत नाही त्या गोष्टी. ओके ओके. पण मग थर्ड आय ऍक्टिव्हेशन म्हणजे नॉर्मल माणसांनी करायला हवं की नाही, एक्झॅक्टली त्याचा बेनिफिट काय? मी तुम्हाला परत सांगते, ज्याचा जन्म ज्याच्यासाठी झालेला आहे, युनिव्हर्स त्याला तो मेसेज पाठवत असतो आणि ती व्यक्ती तो शब्द कॅच करत असतो. हे तुम्ही आणि मी हे ठरवू शकत नाही की हे मला केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. त्या व्यक्तीला तो मार्ग आपोआप सापडत जातो. आता बरेचसे क्लायंट असे होते माझे जे आता स्टुडंट आहेत, आकाशिक करायला म्हणून आले आणि आज ऑल कोर्सेस त्यांनी आपले केलेले आहेत. ओके. म्हणजे असा काही नियम नाहीये
आणि तुम्हाला सांगते, त्यांनी ज्या फील्डमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, जॉब केलेला आहे, ते सोडून ते अकल्टमध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे ट्रिमंडस चेंजेस आहे आध्यात्मिक. पण मग तुमचे कर्म त्या मागचे जे काही तुमचे जन्माचे आत्म्याचे कर्म आहेत, ते संपलेले आहेत का, भोग संपलेले आहेत का, त्याच्यावर तुम्ही अध्यात्माला आहात. मागच्या जन्मी किती सेवा केलेली आहे, कसं केलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ह्याही जन्मात गुरु म्हणा किंवा अध्यात्म म्हणा, या सगळ्या गोष्टी भेटत असतात. ओके. तुम्ही मागचा जन्म म्हणालात, तुम्ही आकाशिक पण शिकवता. तर मला एक सांगा की आकाशिक जे आहे ते एक्झॅक्टली एखाद्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी येतं का काय प्रॉब्लेम होते हे सांगण्यासाठी केलं जातं? स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं आकाशिक रेकॉर्ड्सचं, तर तुमच्या आत्म्यांनी केलेले कर्म. ओके. तुमचं काय होतं, शरीर बदलत असतं. आत्मा एकदाच येतो, बरोबर. तर तो काय करत असतो, प्रत्येक वेळेस तो शरीर सोडतो, दुसऱ्या शरीरात जातो, परत ते शरीर सोडतो, आणि आपलं शरीर असतं माध्यम कर्मांसाठीचं. बरोबर. तर त्याने चांगले कर्म किती केलेले आहे, वाईट कर्म किती केलेले आहे, न्यूट्रल कर्म किती केलेले आहे, किंवा बॅलन्स कर्म किती केलेले आहे, हे प्रत्येक जन्मात कॅरी फॉरवर्ड होत असतं. ओके. मग आता एखाद्या व्यक्तीने भरपूर मागच्या जन्मामध्ये चुकीचे कर्म केलेले असतील, आणि ह्या जन्मामध्ये त्या व्यक्तीला भरपूर प्रमाणात अडचणी आलेल्या असतील, आर्थिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, आणि त्या व्यक्तीचे जर आपण आकाशिक रेकॉर्ड चेक केले, ही जनरल सांगते आहे, तर त्याने त्या आर्थिक जर असेल तर पैशाचा अपव्यय केलेला असेल, अपमान केलेला असेल, व्यर्थ खर्च केलेले असतील, किंवा कोणाला त्याची ठरलेली अमाऊंट दिलेली नसेल, व्हॉट एव्हर जे काही आहे, ब्लेसिंग त्या अर्थाच्या किंवा त्या पैशांच्या आपण कशा घेतलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण हार्म केलेलं असेल, जाणून बुजून एखादी व्यक्ती तुमच्याकडे वर्कर म्हणून आहे, आणि खाऊन पिऊन ती व्यक्ती जर ठरलेली असेल, तर तुम्ही तिला वेळेवर जेवायला न देणं, वेळेला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्याच्याकडून कबाड कष्ट करून घेताय, त्याचा परिणाम तुम्हाला हे आयुष्यात, तुम्ही काय कर्म केलेले आहे आपण त्या आकाशिक रेकॉर्ड्समध्ये चेक करत असतो, बघत असतो, आणि ते तुम्हाला सांगत असतो. आता तुम्ही तिथे जाऊन ते कर्म क्लिअर करू शकता का? नाही करू शकत. मग इथे तुम्ही काय करू शकता, माफी मागू शकता, किंवा जे काही तुम्हाला सोल्युशन मिळेल. बऱ्याच वेळेस असे तुमचे कर्म असतात की तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळत नाही, की तुम्हाला ते भोगावे लागतात. पण असं काही नसतं. तुम्ही युनिव्हर्सनी दिलेल्या ज्या काही एनर्जीज आहेत, जे काही अफर्मेशन तुम्हाला आहे, जे काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेले आहेत रेकॉर्ड्समधनं, तुम्ही त्याला फॉलो केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडत असतो. ओके. समजा एखाद्या व्यक्तीला फायनान्शियल खूप इश्यू येतोय आणि त्याला कळालं की मागच्या जन्मामध्ये तो श्रीमंत होता आणि त्यांनी खूप उत्मात केला किंवा त्याचा गैरवापर केला, म्हणून त्याला या जन्मामध्ये फायनान्शियल कष्ट आहेत. पण मग त्याची माफी तर मागतोय तो, पण मग असे कुठले कर्म आता त्यांनी जर केले तर ती सुधारणा होऊ शकते त्याच्या फायनान्शियल. रेमेडीज येतात ना सर, त्याच्यामध्ये रेमेडीज पण येतात. आणि मग आपण काय करतो, हा तर झाला एक पार्ट. दुसरा पार्ट तुमचा येतो तुमच्या वास्तूचा, तिसरा पार्ट येतो तुमच्या पत्रिकेचा, आणि चौथा पार्ट येतो तुमच्या कर्मांचा. तर मग आपण त्याच्यामध्ये वास्तू पण एक बघून घेऊन ते थोडेफार चेंजेस तिथे सांगतो, पत्रिकेनुसार काय असेल ते चेंजेस सांगतो. म्हणजे सुरुवातीलाच मी सांगितलं वाक्य तुम्हाला की सायमल्टेनियसली आपण 3 ते 4 गोष्टीवर एका व्यक्तीसाठी काम करत असतो, तर फरक पडतोच. म्हणजे समोरची व्यक्ती जरी आकर्षित करायला म्हणून माझ्याकडे आलेली असेल, पण तसं नाही होत. मी त्याचं सगळ्या अँगलने बघूनच सोल्युशन देत असते. ओके. आता तुम्ही न्यूमरोलॉजी पण शिकवता, सध्या खूप ट्रेंडिंग विषय जर म्हटलं तर न्यूमरोलॉजी आहे. पण मला हा प्रश्न आहे की खरंच त्या आकड्यांमध्ये एखाद्या माणसाचं आरोग्य, पैसा आणि त्याचं भविष्य खरंच साठवलेलं असतं का? हो सर. जन्माला ज्या दिवशी आपण येतो त्या दिवशी तारीख नोंद करतो आपण, तर आकडे त्याच्या आयुष्यावर, जीवनावर परिणाम करत असतात. तर लोशोग्रिड प्रमाणे किंवा वैदिक नुसार, आपण वैदिक न्यूमरोलॉजी पण आपण शिकवतो. तर वैदिक न्यूमरोलॉजीच्या हिशोबाने आपण आधी ती कुंडली मांडत असतो, ग्रीड मांडत, त्याला ग्रीड म्हणतात. आपण जन्म कुंडली मांडतो ज्योतिषशास्त्रात, आणि याच्यामध्ये ग्रीड असते. तर त्या ग्रीडनुसार ते 9 नंबर आपण फिक्स करत असतो. तर इथे न्यूमरोलॉजीमध्ये काय बघितलं जातं की तुमच्याकडे काय नाहीये, कुठला नंबर तुमच्याकडे नाहीये. आता एक उदाहरण छान तुम्हाला द्यावंसं आवडेल मला, की एक व्यक्ती होता आणि त्याच्या ग्रीडमध्ये 6 नंबर नव्हता, पण इतकं छान वक्ता होता, बिझनेस छान केला, पण पैसा जो होता तो टिकत नव्हता, आणि टिकत तर नव्हता, प्लस तो स्वतः जो आहे ना, राहणीमान जो पाहिजे
हा. लॅविश त्याला राहता येतच नव्हतं, ओके. किंवा भरपूर प्रमाणात पैसा कमवून सुद्धा तो स्वतःसाठी महागडी वस्तू घ्यावी किंवा तो स्वतःसाठी खर्च करावा, हा. हे होतच नव्हतं. ओके. आणि मग ते सगळ्या गोष्टी आम्ही चेक केल्या की याचा शुक्र जो आहे तो वीक आहे बर. असं जाणवलं. आणि ग्रीड पण बघितली तर 6 नंबर जो आहे त्याच्या पत्रिकेमधनं किंवा त्या ग्रीडमधनं मिस होता. मग ओके. आम्ही तो ऍड कसा केला, त्याच्या नावाची जी टोटल होती ती तिथे आम्ही 6 आणली. ओके. त्याच्यानंतर त्यांच्या मोबाईल नंबरमध्ये आम्ही तो 6 जो आहे तो आणला. ओके. त्याच्यानंतर त्यांचं बँकचं जे अकाउंट होतं त्यांच्यासाठी ते आम्ही तिथे थोडंसं कुठल्या बँकेत त्यांनी अकाउंट उघडलं पाहिजे, बर. तर ते ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि साधारण एक 30 दिवसातच त्यांच्या याच्यामध्ये रिझल्ट दिसायला लागले आम्हाला. ओके. खूप छान, म्हणजे बिझनेस पण छान ग्रोथ होतीच ऑलरेडी, पण अजून छान व्हायला लागली. आणि त्यांचं राहणं जे आहे किंवा त्या पैसा त्यांनी जो कमवलेला आहे त्याचं भौतिक सुख त्यांना स्वतःला घेता यायला लागलं. ओके. 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 आता हे अंकशास्त्र रिलेशनशिप वरती पण काम करतं का? सगळ्याच गोष्टीवर काम करत असतं सर. ओके. जसं आपलं ज्योतिषशास्त्र आहे तसं अंकशास्त्र आहे, फक्त याची मांडायची पद्धत वेगळी आहे, सोल्युशन थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतात, अँगल एकच आहे. ओके. मग असं असतं का की XYZ जर अंक असेल तर त्याला XYZ अंकाची जोडीदार पाहिजे? हो. आता तुम्हाला सोपं सांगते मी. एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख ची टोटल 4 येत असेल तर त्यांनी 7 नंबर वाल्या मुलीशीच लग्न करावं. विचारा का? तर 4 नंबर आहे राहू आणि 7 नंबर आहे केतू. ओके. 4 नंबर म्हणजे डोकं, 7 नंबर म्हणजे शरीर. ते ओके. दोन्ही एकत्र झाले तर ते कॉम्बिनेशन खूप छान होतं. हे ओके. सोपं उदाहरण झालं. असे बरेचसे आहे, एका अंकाला 3-3, 4-4 जोड्या अशा चालत असतात. ओके. 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 जसं तुम्ही आता म्हणालात की मोबाईल नंबर मध्ये पण तुम्ही 6 आकडा ऍड केला आणि मग त्यांच्या आयुष्यात फरक दिसायला लागले. पण मोबाईल नंबर हा ज्यावेळेस आपण घेतो तर तो काय आपला बाय बर्थ नाहीये, जो आपण कर्माने आपण जो आवडला तसं नॉर्मली आपण घेतो तो येतो. पण खरंच याने आयुष्यामध्ये इफेक्ट पडतो? हो, 100% पडतो. एक व्यक्ती माझ्याकडे आले होते आणि VIP म्हणू आपण, त्यांनी VIP नंबर घेतलेला होता. बर. 888888. ओके. हां. आणि सुरुवातीला ज्यावेळेस नंबर चॉईसचे मिळायला लागलेत त्यावेळेस मग ते होतं की हा एकदम VIP नंबर आहे, हा खूप कमी लोकांना मिळतो. आणि त्याच्या साधारण एखाद्या 1.25 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी थांबल्या किंवा लेट व्हायला लागल्या. फाईल्स ज्या आहेत त्या डिले, गव्हर्नमेंट त्यांचे प्रोजेक्ट होते त्याला डिले, काही ना काही कारणाने ती फाईल मागे यायची किंवा थांबून राहायची. ओके. आणि ॲस्ट्रोच्या हिशोबाने ओके, वास्तूच्या हिशोबाने ओके, सगळ्या गोष्टी ओके, त्यांचा अंकशास्त्राच्या नुसार ग्रीड बघितली ती पण ओके. मग लक्षात आलं की यांचा मोबाईल नंबर, तर त्यांच्याकडे 888888 8 जो आहे तो शनीचा नंबर आहे आणि ह्या गोष्टी लेट करतो. ओके. आणि ज्यावेळेस त्यांचे नंबर चेंजेस केले सगळ्या गोष्टी फास्ट मूव्ह व्हायला लागल्या. ओके. 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 पण मग म्हणजे आता एक टेक्निकल थोडंसं असेल, माहित नाही मला. आता पण माझा XYZ ऑलरेडी एका कंपनीचा मोबाईल आहे, पण तो नंबर चेंज करायला लागतो का त्याच्यात आपल्याला ऍडजस्ट करून मिळतात नंबर? काय नाही, नंबर चेंज होतो ना. ओके. म्हणजे आहे तोच कंपनी नंबर? तीच असू शकते, नंबर चेंज होईल ना तुमचा. ओके. नाही म्हणजे माझा समजा आहे तो कॉन्टॅक्ट नाही, सगळ्यांकडे, नंबरच बदलायला हो, लागतो. नंबरच पूर्ण बदलेल ना तुमचा. हां. ओके. ओके. तुम्ही क्लासमध्ये क्रिस्टल थेरपी पण शिकवता, तर एक्झॅक्टली ती क्रिस्टल थेरपी काय असते आणि ती माणसाच्या आयुष्यावर काय इम्पॅक्ट करते? जसं रेकी 7 चक्रावर आपण काम करतो तसंच क्रिस्टल पण 7 चक्रावर क्रिस्टल हिलिंग जे म्हणतो आपण ते करत असतो. त्याच्यानंतर कुठल्या चक्राला कुठलं क्रिस्टल किंवा तुम्हाला कुठल्या याची, आता समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे आणि त्याचा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा लग्न जमत नसेल, आपण असं हे करूयात, तर त्याला आपण रोज क्वार्ट्स जी आहे ती थीम आपण ते हे करून त्या व्यक्तीला त्या क्रिस्टलद्वारे बरं करण्याचा किंवा त्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्याचा आपला प्रयत्न असतो. म्हणजे ब्रेसलेट्स असतात, काही टंबल्स असतात जे पाण्याच्या बॉटलमध्ये किंवा पाण्याच्या ग्लासमध्ये आपण टाकून ठेवून ते चार्ज करून ते पाणी पिऊ शकतो. झोपण्याच्या ठिकाणी आपण काही क्रिस्टल्स असे देत असतो. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या क्रिस्टल थेरपीद्वारे आपण रिपेअर करत असतो.
ओके. मग ते त्याच्या आयुष्यातले कुठलेही प्रॉब्लेम्स असतील. हो. आता एखाद्याचा कॉन्फिडन्स लेव्हल कमी असेल, हं. तर आपण त्याच्यासाठी देऊ शकतो. त्याला बरं. आपण टायगर आय जे ब्रेसलेट आहे, हां. ते आपण त्याच्यासाठी देत असतो. एखाद्याचा बिझनेस ग्रोथ चांगला पाहिजे आहे, तर हं. ग्रीन अव्हेंचरिन आपण देतो किंवा सिट्रिन आपण देत असतो. ओके. तर मग याच्यामध्ये क्रिस्टलचे जे आहेत चिप्स म्हणा, टंबल्स म्हणा, ट्रे हां. म्हणा, छोटे, मोठे असे वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी असतात. ते आपण त्यांना ओके. वापरायला सजेस्ट करत असतो. ओके, ओके, येस. ओके. आता हे क्रिस्टलचं झालं, पण तुम्ही रुद्राक्षाचं पण म्हणाला होतात, की हो. रुद्राक्ष थेरपी म्हणू आपण, की हो. प्रत्येक रुद्राक्षाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. हो. जरा त्याविषयी सांगा ना. आता साधारण 1 मुखी ते 14 मुखी किंवा अजून त्याच्याही पेक्षा जास्त मुखी आपल्याला रुद्राक्ष बघायला मिळत असतात. ओके. तर मग 1 मुखी रुद्राक्ष कधी वापरायचा, कोणी हं. वापरायचा, 2 मुखी रुद्राक्ष कोणी हं. वापरायचा. जसं 2 मुखी रुद्राक्ष ज्यांचा राशी स्वामी चंद्र आहे, हां. त्यांनी जर वापरला, हं. तर त्यांच्या जे मूड स्विंग्स होतात, हं. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बदल तुम्हाला बघायला मिळतात. ओके. 5 नंबरचा रुद्राक्ष कोणी वापरावा, की ज्यांना बिझनेस ग्रोथ चांगली हवी आहे, हां. त्यांनी वापरावा. नंतर 6 मुखी जो आहे, ज्यांचा शुक्र वीक आहे, बरं. त्यांनी तो वापरावा. त्याच्यानंतर 7 मुखी रुद्राक्ष किंवा 9 मुखी रुद्राक्ष जो आहे, तो ज्यांना शनीची 7.5 आहे, शनीची ढय्या आहे किंवा हं. शनीची महादशा चालू आहे, ओके. अशांनी 7 मुखी किंवा 9 मुखी रुद्राक्ष जर वापरला, तर ती खूप सोपी जाते. महादशा किंवा ओके. 7.5 किंवा ढय्या जी आहे, ती हं. त्रासदायक न जाता सोपी होते तुम्हाला. तर ओके. हे सगळ्या गोष्टींचे वेगळ्या याच्यानुसार ते स्टडी करून आपण ते सांगत असतो किंवा तो जो काही सिलेबस आहे तो शिकवला जातो. ओके, ओके. आता मला बेसिक हे विचारायचंय, हं. की मला पण ॲक्चुअली एवढं माहिती नाही रुद्राक्षाबद्दल. कदाचित लोकांना माहिती नसेल, हं. माहीत नाही. हे रुद्राक्ष जे आहे, ते एक्झॅक्टली कुठे सापडतात आणि ते काय आहेत? एकदा एक स्टोरी सांगते तुम्हाला छोटीशी, जी माझ्यापर्यंत आहे. हां. एका राक्षसाने हमला म्हणा, हं. युद्ध असं सुरू होतं हं. आणि ते युद्ध जे आहे, तो राक्षस जिंकत होता. हं. राक्षस जिंकत होता आणि त्यावेळेस मग देवांना खूप टेन्शन आलं, की हं. आता काय करायचं? कारण ते आपल्यावर हावी होता, ते राक्षस आपल्यावर हावी होता ते. हं. मग सगळ्यांचं लढून झालं, सगळ्या देवी देवतांचं लढून झालं, तरी सुद्धा तो राक्षस आपल्यावर हावी होत होता. हं. मग शिव ध्यानात होते, हां. महादेव, हां. आणि त्यांना मग विनवण्या केल्या गेल्या, त्यांचं ध्यान मोडण्यात आलं हं. आणि त्यांना सांगितलं, की असं हे हं. इथे युद्ध हे होतंय. हं. तर मग त्यांनी त्या राक्षसाशी युद्ध केलं, ते युद्ध संपवलं हं. आणि ती गोष्ट तिथे समाप्त झाली युद्धाची. पण बरेच वर्ष परत असा काही हमला होऊ नये हं. म्हणून शिव झोपलेच नाही. बरं. झोपलेच नाही आणि हे भरपूर वर्ष जे म्हणू, हं. ती गोष्ट चालली अशी. आणि ज्या क्षणाला शिवाला असं वाटलं, की आता हे सगळ्या गोष्टी सेफ आहेत, हां. देवतत्वाला कुठेही धोका नाही. नाहीये, तर आपण आता झोपायला काही हरकत नाही. हं. ज्यावेळेस त्यांनी डोळे लावले आणि त्यांच्या डोळ्यातनं आनंद अश्रू जे पडले, ओके. त्या अश्रूतनं जे झाड निर्माण झालं, बीज निर्माण झालं, हं. ते आहे रुद्राक्ष. ओके. तर तो ओके. शिवाचा आशीर्वाद आपल्यासाठी आहे. ओके. पण मग ते तुम्ही जसं म्हणालात, की 1 मुखी, 2 मुखी, 3 हं. मुखी, 5 हं. मुखी, 8, हं. 9 असं जे मुख आहेत, हं. त्याचं लॉजिक काय? ते अश्रू एका याच्यावर किती पडले? 4-5 ओके. पडले तर 5 मुखी रुद्राक्ष. एकच ओके. पडला असेल तर एकच. अशी ती कथा आहे. ओके, ओके. आणि हे एक्झॅक्टली कुठं सापडतात जास्त करून? इंडोनेशियामध्ये आहे, नेपाळमध्ये आहे, बरं. साऊथला पण आहे. ओके, हां. ओके. आणि मी ह्याच्यात ऐकलंय असं, की नेपाळचे जे रुद्राक्ष असतात त्याची कॉस्ट जास्त असते? जे एकमुखी, 2 मुखी, जे कमी प्रमाणात जे आहेत, हं. त्यांची कॉस्ट जास्त असते. ओके. ही 7 मुखी हे जे आहेत हे कॉमन आहेत. हे तुम्हाला सहज मिळतात आणि ओरिजिनलच मिळतात. ओके. पण जे 1 मुखी, 2 मुखी असे जे काही रुद्राक्ष आहेत किंवा खूप जास्त मुखी जे रुद्राक्ष आहेत, हां. त्याची डुप्लिकेट येण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके. कारण ते ओके. दुर्मिळ आहेत आणि ओळखायला थोडेसे अवघड असतात. ज्याचं सोपं उदाहरण घ्या, जिथे जास्त पिकतं हं. तिथे ते महाग असतं का? बरोबर नाही. जी बाहेरनं गोष्ट येते ती महाग असते, महाग असते. असं म्हणूयात, किंवा जी कमी प्रमाणात असते ती महाग असते, इतकंच. तुम्ही तुमच्या कोर्सेसमध्ये एंजल हिलिंग सुद्धा शिकवता. तर एक्झॅक्टली हे एंजल हिलिंग काय आहे आणि ते कसं वर्क करतं? एंजल म्हणजे काय?
जे फॉरेन कडनं आलेलं आहे किंवा फॉरेन कंट्रीज कडनं जे युनिव्हर्सच्या एनर्जीशी कनेक्ट होण्याचं माध्यम आपण म्हणू, त्याला म्हणतात एंजल्स. तर एंजल मध्ये पण प्रकार असतात. ज्या नॉर्मल एंजल जो शब्द वापरते ते तुमच्या माझ्या आजूबाजूला असतात, आपल्या वातावरणाशी कॅच असतात किंवा आपल्या सोबत राहतात. आणि त्याच्यानंतर अजून एक वेगळं हायर डायमेन्शनचे एंजल्स असतात, ते थोड्याशा देवांच्या जवळ असतात. ओके. तर आपल्या आजूबाजूला जे एंजल्स असतात, फॉर एक्झाम्पल कधी कधी ऍक्सिडेंट होतोय आपला आणि झाला पण असेल, पण आपल्याला लागतच नाही, अगदी आपण अद्दराशे उचलून बाजूला पडलेले असतो आणि त्याच्या विरुद्ध समोरची जी व्यक्ती असते त्याला बऱ्याच प्रमाणात लागलेलं असतं. अशा गोष्टी होत असतात. किंवा ऍक्सिडेंट होणार आहे, मी जर ह्या गाडीत बसले तर माझा ऍक्सिडेंट होऊ शकतो. ते इंट्युशन पॉवर तुम्हाला जे येतं आणि तुम्ही ती गाडी सोडून, बस सोडून दुसऱ्या गाडीमध्ये बसतात. तर हे सगळ्या गोष्टी काम करत असतात एंजल्स. त्यांना म्हणतात एंजल सिलिंग. आणि मग यांचे क्रिस्टल्स असतात, फ्लेवर्स असतात, त्यांना कुठले फ्लेवर आवडतात, यांचं अल्टर असतं, त्यांचे प्रेयर असतात, ते कशा पद्धतीने आपल्या त्या आयुष्यामध्ये चेंजेस करतात. ओके. ज्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, की बस स्टॉपवर उभी आहे मी आणि बस तासन तास उशीर येते, बऱ्याच वेळेस असं होतं, पण एंजल कॉलिंग केलं की 5 मिनिटात बस हजर. अरे बापरे. त्याच्यानंतर तुम्ही जर ट्रॅफिक मध्ये अडकलेले असाल, त्यावेळेस तुम्ही एंजल कॉलिंग केलं की फास्ट तुमचं ट्रॅफिक जे आहे ते कमी होऊन जातं, रस्ता मोकळा होतो. अशा खूप गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही एंजल्सला बोलू शकता. ओके. मग ह्यासाठी काही प्रेयर असते? हो, कोर्समध्ये ते सगळं शिकवलं जातं. आकाशिक रीडिंग मध्ये असं काही म्हणतात की प्रत्येक व्यक्ती बरोबर 1 किंवा 2 एंजल असतात. 2 एंजल्स असतात. तर ते काय एक्झॅक्टली आहे? आकाशिक रीडिंग मध्ये प्रत्येक आत्म्याचा ज्यावेळेस तो शरीर धारण करतो त्यावेळेस त्याला 2 एंजल्स देव देतच असतो. म्हणजे आपण जसं मी तुम्हाला आता जसं उदाहरण दिलं की ऍक्सिडेंट होणार आहे, याचं इंट्युशन पॉवर मला आधीच येतं, तर ती व्यक्ती तुम्हाला, ती एंजल जी आहे ती तुम्हाला इंट्युशन देत असते. पण एंजलचा नियम एकच आहे, जोपर्यंत आपण मदत मागत नाही तोपर्यंत एंजल तुम्हाला मदत करत नाही. ओके. हा एक हे असतो. आणि त्या प्रवासाला, तुमच्या आत्म्याच्या प्रवासाला तुम्हाला मदत करत असते कायम तुमची एंजल. ओके. जसं आपण म्हणतो की शरीर सोडल्यानंतर आत्मा वर गेल्यावर जे गाईड एंजल्स असतात तेच आहेत का? येस. तुम्ही शरीर असताना सुद्धा त्यांचा यूज करू शकता. अरे वा. ते कुठले आहेत, काय आहेत, त्यांची नावं काय, असं सगळं. ओके. एंजल्स नंबर्स ऑफ खूप आहेत. आर्क एंजल जे आहेत, म्हणजे एंजल्सच्या वरचं डायमेन्शन आर्क एंजल्सचं, ते 16 आर्क एंजल आहेत. 16. ओके. त्याच्यात आणि याच्यामध्ये काय फरक आहे? एखाद्या गव्हर्नमेंटच्या आपण ऑफिसमध्ये गेलं तर आधी तुम्हाला रिसेप्शनला जावं लागतं आणि नंतर मग जो काही ऑफिसर आहे तिथे भेटावं लागतं. तसंच एंजल म्हणजे रिसेप्शनिस्ट आहे आणि आर्क एंजल म्हणजे हायर. ओके. पण मग आता ह्या एंजल्सला आणि एंजल्सचा किंवा आपण म्हणतो की पितृ जे म्हणतो आपण, तर त्यांचा काही संबंध आहे का? त्यांचा संबंध नाहीये, पण आपल्याला त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांचे संवाद साधण्यासाठी आकाशिक रीडिंग मध्ये आपण त्यांची मदत घेत असतो. ओके. म्हणजे एंजल्स आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात. आता एंजल संदर्भातच एक प्रश्न असा येतोय की आपण जे म्हणतो की आपण जी कर्म करतो तर ती कुठेतरी राईट डाऊन होतात आणि मग ज्यावेळेस आपण पुढचा जन्म घेतल्यानंतर त्याचे इफेक्ट आपल्याला दिसतात किंवा आपण वर गेल्यावरती ते आपल्याला काय चूक केलं, काय बरोबर केलं हे आपल्याला ते सांगतात. मग जर हे आपल्याला एंजल्स आपले जर बरोबर असतात, मग एखादं कर्म करतात, समजा ते जर वाईट असेल तर मग ते आपल्याला काही इंट्युशन्स देतात किंवा आपल्याला थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न करतात, असं काय होतं का? हो, करतात ना. बऱ्याच वेळेस असं होतं ना की एखादी डील आहे, फॉर एक्झाम्पल डील आहे, आपण असं हे करू आणि सारखं मनात येत आहे, सगळ्या गोष्टी सविस्तर चाललेल्या आहेत, सोयीनी चाललेल्या आहेत, पण सारखं मनात येत असतं की नको, ही डील नको करायला. आणि आपण काय करतो, ते सगळं सुरळीत आहे का नाही करायची, एक प्रॅक्टिकल विचार. आणि आपण तो विचार काय करतो, बाजूला सारतो आणि ती डील करतो आणि थोड्या दिवसांनी आपल्याला त्याच्यामध्ये नुकसान बघायला मिळतं. मग आपण त्यावेळेस ती जर गोष्ट ऐकली असती की नको, थांबायला पाहिजे, हे इंट्युशन पॉवर तुम्हाला एंजल्स देत असतात. ओके. आपण त्याच्यावर किती फोकस करतोय. इथे ना अध्यात्म म्हणा, अकल्ट म्हणा, ज्योतिषशास्त्र म्हणा, एंजल हिलिंग म्हणा, तुम्हाला जे काही साईन आणि सिम्पटम्स युनिव्हर्स देत आहे ना,
तुम्हाला तुमच्या आतच ते देत असतं, तुमच्या डोक्यात, मनात, तुमच्या अवतीभोवती. तुम्हाला तिथे फोकस करायचंय. आपण आपल्या स्वतःला सोडून आपल्या समोर काय दिसतंय, पुढे काय दिसतंय तिथे फोकस करत असतो. ते कधीच करायचं नाही. तुम्ही स्वतःसाठी निर्णय बदला. जो काही निर्णय बदलायची गरज वाटते, इंट्युशन येत आहे, 100% बदलून टाका. रिझल्ट येणार म्हणजे येणार. युनिव्हर्स तुम्हाला कायम तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते पाठवत असतो. ते साईन सिम्पटम देत असतो. तुम्हाला ऍक्सेप्ट करायची गरज असते फक्त. ओके, ओके, ओके. पण मग समजा हे एंजल्स आपण जे म्हणतोय, की हे इंट्युशन आपल्याला पॉवर स्ट्रॉंग करायची, मग ह्याच्यासाठी काही थेरपी असते का? हो, मेडिटेशन असतं. ओके. मेडिटेशन थ्रू आपण हे करू शकतो. आता कॅन्डल हिलिंग हा जो एक प्रकार आहे, तो एक्झॅक्टली तो काय आहे? आता तुम्हाला सांगते मी, ब्लॅक मॅजिकचं आपण याच्यामध्ये उदाहरण तुम्हाला देते मी. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या घरावर ब्लॅक मॅजिक झालेलं आहे आणि ते आपल्याला कळालं, आकाशिकमध्ये कळालं किंवा कुठल्या पण पद्धतीने आपल्याला ते कळालेलं आहे. तर आपल्याला ते रिमूव्ह करायचं आहे, तर आपण कॅन्डल मॅजिकने आपण ते करूयात. तर कॅन्डल मॅजिकमध्ये त्याला ब्लॅक कॅन्डल आपण देत असतो. ब्लॅक मॅजिक रिमूव्ह होण्यासाठी ब्लॅक कॅन्डल अफर्मेशन देऊन आणि ज्या काही पद्धतीचं रिमोव्हेशन आपल्याला पाहिजे आहे त्या ब्लॅक मॅजिकचं, तर ते कर्व करून त्या कॅन्डलवर आपण ती चार्ज करून त्यांना ती देतो. आणि ती कॅन्डल पेटल्यावर त्याचे काही नियम आहे, कशी पेटवायची, काय पेटवायची, कुठे, कधी, काय, असे सगळे क्रायटेरिया असतो. तो सगळा समजून सांगितला जातो. आणि त्याच्यानंतर ते जे काही वॅक्स खाली उरतं, कॅन्डल पूर्णपणे जळाल्यावर, विझल्यावर, संपल्यावर, आणि त्या आकृती तयार होत असतात त्याच्यामध्ये. त्याच्याने तुम्हाला ते केस जे आहे ते सॉल्व्ह करायला म्हणून आपल्याला खूप मदत होत असते. आणि ती जशी जशी कॅन्डल मेल्ट होते, 20 दिवस, 21 दिवस अशा पद्धतीने, मग ते तितका त्याचा प्रभाव जो आहे तो कॅन्डलमध्ये कॅच होत असतो. ओके, ओके. मग आता समजा मी जे अनुभव घेतलेत किंवा मी जे बघितलंय, की आपण म्हणतो की कॅन्डल लावायची आणि आत्म्याला बोलवायचं चॅन्टिंग करून. तर हा जो प्रकार आहे तो खरंच रिअल होतो आणि तो आत्मा येऊन बोलतो का? नाही, मी तसं काही बघितलेलं नाहीये. आणि आकाशिक रेकॉर्ड्समध्ये आपण आत्म्याशी संवाद साधू शकतो. ओके. कॅन्डलमध्ये नाही, तसं मी काही प्रकार केलेला नाही, बघितलेलाही नाही. ओके. पण मग हे कॅन्डल हिलिंग एक्झॅक्टली माणसाच्या हे आयुष्यात बघा, काय? शब्दातच आलेलं आहे कॅन्डल आणि हिलिंग. कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, हिलिंग म्हणजे बरं करणं. कॅन्डल लावून तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे जे काही प्रॉब्लेम आहे ते बरे करणं, साधं आणि सोपं. मग तुम्हाला जर त्याचा व्यवसायात प्रॉब्लेम असेल तर ग्रीन कॅन्डल चार्ज करून आपण ते देत असतो. एखाद्या स्टुडंट आहे तर त्याला येलो किंवा ऑरेंज. हेल्थ इश्यू आहे तर त्याच्यासाठी वेगळं. ब्लॅक मॅजिक आहे तर ब्लॅक तुम्हाला सांगितलंच आहे. एखाद्याची कोर्ट केस आहे, लग्न जमत नसेल किंवा फास्ट व्हावं, लग्न जमून ठेवलंय 2 वर्ष झालं, तारीखच ठरत नाही, काही काही प्रॉब्लेम येतात, ते अडथळे येतात, ते तुम्ही रेड कॅन्डल ती अफर्मेशन देऊन कर्व काय करायचं आहे त्याच्यावर ते सांगून आपण त्या व्यक्तीसाठी ती कॅन्डल लावू शकतो. एखादी व्यक्ती रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे तर आपण त्याच्यासाठी पिंक कॅन्डल जी आहे ती आपण हे करत असतो. त्याच्यानंतर घटस्फोट व्हावा किंवा बरंच असं होतं ना की वाद चालू आहे, कोर्टात केस 2-2 वर्ष चालू आहे, पण घटस्फोट होतच नाहीये, तर ते वेगळं करण्यासाठीचे पण कॅन्डल आपण हे करू शकतो. कारण त्याच्यातनं वेगळं होणं हे महत्वाचं नाहीये, तर त्रासातनं दोघांना बाहेर काढणं आहे. किंवा ते दोघं एकमेकांसाठी नसतील आणि ते काही कारणाने एकत्र आलेले असतील, त्यांना वेगळं व्हायचंय पण ते होत नसतील, आपण त्याच्यासाठी करू शकतो. किंवा घटस्फोट नाही घ्यायचा आहे, घरच्यांच्या प्रेशरमुळे तुम्ही घटस्फोटाची फाईल केस केलेली आहे, तरी तुम्हाला एकत्र यायचं आहे, त्याच्यासाठी पण आपण कॅन्डल मॅजिकचा उपयोग करू शकतो. असं काही नाहीये, कुठल्याही गोष्टीसाठी आपण कॅन्डल मॅजिक यूज करू शकतो. ओके. म्हणजे पर्टिक्युलर आजाराला पर्टिक्युलर कलरचे कॅन्डल तुम्हाला फक्त पेटवायचे आणि अफर्मेशन्स बोलायचे. ओके, ओके. आणि साधारण मग याचे रिझल्ट्स काही किती दिवसात दिसतात? परत सांगते, एनर्जी लेवलला काम आहे, त्याची एनर्जी किती ब्लॉक आहे. ओके. म्हणजे आजार समजा 4 वर्षापूर्वीचा आहे तर तो तितका वेळ घेणार. अगदी तात्पुरता आहे तर तुम्हाला तो लगेचच समजेल. ओके. पण रिझल्ट आहे. विश्वास हाच एक विषय नाही, रिझल्ट 100% आहे, पेशन्स हवे. ओके. आता आपण बराच वेळ झालं सगळ्या शास्त्रांवरती आपण चर्चा करतोय, पण मला एक सांगा, आता समजा ही साधनाच म्हणूया आपण, पण मग कधी कधी असं होतं की यातली कुठली तरी एक साधना त्यांनी केली पण तरी रिझल्ट नाही आले, मग याच्या मागे कारण काय असेल? मग त्यांच्या विश्वासाचा कमकुवतपणा की त्यांच्या कुंडलीतल्या पत्रिकेतल्या ग्रहांचा काही प्रॉब्लेम आहे? नाही, असं होतच नाही सर, कुठल्याही साधनेचा परिणाम दिसत नाही. पण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर असं झालंच तर कधी कधी परिणाम थोडेसे हळूहळू पण येतात.
कारण बरं. हा कर्मांचा भाग आहे. ओके. अध्यात्म काय करत असतं, तुमचे चुकीचे कर्म कट करत असतात हम्म. आणि तुमच्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आणत असतं किंवा त्या योग जुळून आणत असतात. तर ओके. तुमचे जर चुकीचे कर्म असतील तर हा. ते कट व्हायला पण तितका वेळ घेईल. तर तुम्ही ओके. पेशन्सली ही गोष्ट कंटिन्यू करा. 100% रिझल्ट आहे म्हणजे आहे. तर विश्वास असणं हेच महत्वाचं आहे, तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहेत. बरोबर. बरोबर. तर मला वाटतं आता बराच वेळ झाला गप्पा मारतोय आणि ज्या कोणी लोकांनी इथपर्यंत हा पॉडकास्ट पाहिलाय त्या लोकांना समजलं असेल की शास्त्र कुठलंही असो ते 100% काम करतच, हे मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर या शास्त्रात यापैकी कुठलंही शास्त्र शिकायचं असेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती मॅडमचा नंबर आणि बाकी ऍडमिशनचे डिटेल्स सगळे खाली दिसत आहेत. तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि एक नवीन शास्त्र शिकण्याचा ऍटलिस्ट प्रयत्न करा, तुमची फील्ड कुठलीही असो. मॅडम, आपण बऱ्याच वेळेला गप्पा मारतोय, आपण थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.